हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी चालली आहे पुण्याला प्रणयला भेटायला. प्रणय माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि तो पुण्यात असतो. सो मी आज प्रणयला भेटायला चालली आहे. इट्स 6:45 नाव. मी 6:20ला कल्याणवरून ट्रेन पकडली आहे. सो बेसिकली मी बरेच दिवस झाले कुठलेही व्हिडिओज अपलोड करत नव्हते, कुठलीही पोस्ट टाकत नव्हते, ब्लॉग्स येत नव्हते बिकॉज ऑफ अ व्हेरी स्पेशल रिझन जे मी थोड्या दिवसातच सांगेन की कशात एवढी बिझी होते. बट आज बाहेर पडली. सो आय थॉट की आज ब्लॉग बनता है बिकॉज याच्या आधी पण मी जेव्हा पुण्याला भटकायला गेली तेव्हा मी काहीच शूट करू शकले नव्हते. सो आय थॉट की नाव आय विल शूट इट. सो काय वॉट टू स्टार्ट विथ. आता बसमध्ये तर काय करणार, बट आय कॅन शो यू वॉट ऑल आय गॉट विथ मी. शपथ, लेट मी शो यू दिस. इथे मी असं हे ठेवलंय आणि याच्यावर मोबाईल इतका परफेक्ट बसलाय की मला स्टँडची गरज नाहीये. जस्ट गॉट लकी. ओके, बस हा धडामधडूम बस होता ना, पडू नये. सो सेलिब्रिटी नसलो म्हणून काय झालं, आपण पण व्हॉट्स इन माय बॅग करू शकतो. हू केअर्स. सो आय शो यू की मी काय आणलंय बॅगमध्ये इन ऑल ट्रॅव्हलिंग. सो आय गॉट दिस बॅग आणि ऑब्विसली पाण्याच्या बॉटल्स घेतल्या 2. माझा माईक आणि ठेवू कुठे हे सगळं काढून. मला ना सवय आहे की मी ना पाऊच खूप कॅरी करते. म्हणजे जसं कोंबी मला आवडत नाही बॅगेमध्ये. तर आय गॉट टिश्यूज. त्यानंतर हे ग्लासेस आहेत, ग्लेअर्स, गॉगल जे काय याला म्हणतात. हे मी लेन्सकार्ट मधून घेतलेत. सो गॉगल आहे आणि हे माझे एकुलते गॉगल आहेत. सो शायनिंग मारण्याचा काही संबंध येत नाही, एवढं एकच आहे माझ्याकडे. सो गॉगल आहे. त्यानंतर हे असे ज्वेलर्स कडून मिळालेले हे पाऊच आहेत. सो याच्यामध्ये माझ्याकडे आहे परफ्यूम. हा मला ना ऍक्च्युली सॅम्पल परफ्यूम मिळालाय नायकावरून. दिस इज फ्रॉम लॅक्मेज आणि त्याचं आहे फ्लोरल ब्लूम म्हणून काहीतरी याचं नाव आहे. बट याचा फ्रेग्रन्स खरंच खूप छान आहे. मला ऍक्च्युली फ्रुटी आणि फ्लोरलचं जास्त क्रेज नाही आहे. मला असं मस्की व्हॅनिला फ्लेवर जास्त आवडतो परफ्युम्समध्ये. बट दिस इज गुड आणि दिस इज क्वाईट हँडी. सो मी हा कॅरी केलाय. त्यानंतर याच्यामध्ये आहे बँडेड्स कारण मी धडपडणार. देन आय गॉट दिस प्रिटी कोम्ब विथ मिरर्स, मी आधी पण दाखवलंय. त्यानंतर हे काढून ठेवतात कुठे हे सगळं दाखवताना. त्यानंतर माझ्याकडे ही नायकाची हँड क्रीम आहे. दिस इज रोज अँड व्हाईट मस्क. त्यानंतर ऍसिडिटीची गोळी बिकॉज वाय नॉट, होणार मला ऍसिडिटी. क्लिप्स, सेफ्टी पिन्स. त्याच्यानंतर आय डोंट नो याला काय म्हणतात. याच्यामध्ये असं कापूस असतो आणि ना त्याच्यामध्ये काहीतरी लिक्विड असतं आणि इट्स सो स्ट्रॉंग की तुम्हाला हेडेक होत असेल, सर्दी वाटत असेल किंवा इट वर्क्स लाईक बाम. बट दिस इज द बेटर व्हर्जन. सो हे मी कॅरी करते. मी असं पॅकिंग केलंय की आय डोंट नो, मला वाटतं पुणे नाही, डायरेक्ट मी असं जर्मनी चालली आहे. पण तरी पण मला सवय आहे. आय कॅन नॉट गो विथ वन स्लिंग बॅग आणि छोटंसं काहीतरी घेऊन. आय कांट. त्याच्यानंतर अनदर पाऊच. त्याच्यामध्ये आहे चॉकलेट्स. सो आय गॉट दिस बाउंटी के आणि हे सम रँडम चॉकलेट्स, मिंट्स. हँकी, 2 हँकी कारण मी हँकी पाडणार आहे, हरवणार. Another pouch. This is a very cute pouch. I like it. This is like. So याच्यामध्ये आहे
थोडा टचअप का समान, बिकॉज पुण्यात त्या सगळीकडेच खूप गरमी आता. सो आय थॉट की फोटो काढायची झाली तर थोडं तो टचअप बनता है यार. इतनी नॅचरल ब्युटी है नहीं तो, बट एवढ्याशा पाऊच मध्ये मी ऍडजस्ट केल्या. असं खूप काही आणलं नाही, जस्ट फाउंडेशन बोलते, कॉम्पॅक्ट, त्याचा पफ आणि कन्सिलर. आणि मी लिपस्टिक विसरली आहे, जे सगळ्यात महत्वाचं असतं, विसरून आली मी. देन आय हॅव पॉवर बँक. मी काहीतरी इथे सोडून जाणार आहे बसमध्ये बहुतेक. दिस इज अ छोटू डायरी, पेन. मला नाही माहिती हे सगळं मी का कॅरी करते, कारण मी कुठल्याही कामासाठी जात नाही, मी फक्त माझ्या मित्राला भेटायला जाते. तरीही काही नोट्स घ्याव्या लागल्या तर आधी हे पाऊच ठेवते. गिव्ह मी अ मिनिट. This is probably the last one. This is again a very cute pouch. I think हा माझ्या माऊने मला दिलेला, काश्मीर वरून आणलेला असो. It's very cute. याच्यामध्ये पण आहे सॅनिटायझर. Then this is Hingol, because again acidity, and inhaler because allergy, dust, धूळ, सर्दी. आणि काय, दोनच कप्पे आहेत त्याला, सो तरी मी एवढं सामान कोंबलंय त्याच्यात. बाकी विशेष काय नाही, लिपस्टिक, लेपचं पाकिट बिकिट वाटलंच. त्यानंतर then I have my wallet. That's it. ही एक शॉल आहे, बिकॉज आय थॉट दोन्ही वेळेला AC बस आहे तो अगर थंड लगी तो, बट अजून तरी तसं काही वाटत नाही यार, गरम खूप होतं. आणि इथे क्लच लावलाय जो मगाशी दाखवला. त्यानंतर आय गॉट माय हेडफोन्स. दॅट्स इट. धन्यवाद. त्याच्या पलीकडे मी काही कॅरी नाही केलं, एवढंच काय केलं, एवढंच. आणि मला सवय ॲक्च्युली, मला ना असं खूप मुलींना मी बघितले पाण्याची बॉटल सुद्धा घेत नाही, असं आपली पर्स लावली निघाल्या. आय डोंट नो हाऊ दे मॅनेज. म्हणजे यातल्या आय नो की 60-70% वस्तू मला लागणार नाही, बट तरी ती आता सवय झाली की दॅट आय कॅरी इट. आणि ते नाही जर मी घेतलं तर मला खूप असं बराच वेळ, म्हणजे ते काहीतरी डिस्ट्रॅक्शन दुसरं मिळेपर्यंत बराच वेळ मला खूप असं डिस्टर्ब फील होतं. यार मी नाही घेतलं. आत्ता पण मला किती वेळ ते लिपस्टिक विसरले असं होतं. लिपस्टिक इज स्टील फाईन, बट जर मी सॅनिटायझर किंवा एखादी ऍसिडिटीची गोळी किंवा असं काहीतरी महत्वाची गोष्ट विसरली असती ना, मला खूप ते डोक्यात फिरत राहिलं असतं. इज इट अ सिरियस सिकनेस? आय डोंट नो. प्लीज मला सहानुभूती द्या, असं सांगून की आम्हाला पण असं होतं, बिकॉज आय माइट थिंक आय एम क्रेझी, बट मला असं होतं, माझा प्रॉब्लेम हा आहे. आणि काय नाही, सो प्रोबॅबली आय गेस ही लोक ते लोणावळ्याच्या आधी असतं ना फूड कोर्ट असतं. मी पुण्याला खूप कमी गेली आहे, सो तिथे त्याच हायवेला ती लोक फूड कोर्टला गाडी थांबवतील. सो प्रोबॅबली तेव्हा आपण काहीतरी ब्रेकफास्ट करूयात, बिकॉज मी काही खाल्लं नाही आहे सकाळपासून. सो लेट्स हॅव सम. तोपर्यंत मला थोडंसं स्वतःला सावरायचं आहे, कारण मला ट्रॅव्हल सिकनेस होतो बऱ्याचदा. आय डोंट प्यूक ऑर एनिथिंग. मला थोडंसं असं गरगरत राहतं किंवा मळमळत राहतं, असं होत राहतं. बट हॅव गॉट हिंगोळी, रिमेंबर. सो लेट्स सी, काहीतरी खाल्ल्यावर प्रोबॅबली बरं वाटेल. सो मी 10च्या दरम्याने पुण्यात उतरली आणि तिथून प्रणयने मला पिक केलं. त्यानंतर आम्ही ॲक्च्युली एका स्पॉटवर गेलो, आय फॉरगॉट द नेम, बट तिथे काहीच नव्हतं. आय डोंट नो, नसीब खराब था. सो आम्ही तिथून रिटर्न फिरलो आणि आम्ही दगडूशेठ गणपतीला गेलो. सो बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो, पण तिथे एवढी लाईन होती. आम्ही जवळपास अर्धा-पाऊण तास लाईनमध्ये होतो. त्यानंतर कुठे आम्हाला दर्शन मिळालं, बट अगेन इट वॉज रिअली पीसफुल. सो अजिबात कंटाळा आला नाही. हां, गरम होत होतं, बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आय एन्जॉयड अ लॉट.
चहा दिसतोय. तुला गोड्या माणसांना जास्त कसं वाटतं प्रणय तुला माझ्यासोबत फिरून? मला युट्यूबच्या ब्लॉगसाठी मत दे. You have future husband. All the best. आपण मंदिराच्या आवारात आहोत म्हणून तुला सोडून देते. त्यानंतर ना आम्ही पुण्यात हिंदवी स्वराज म्हणून एक जागा आहे जिथे जवळपास 50-60 प्रकारची सरबतं मिळतात. सो आम्ही तिथे काला खट्टा सरबत घेतलं विच वॉज सो रिफ्रेशिंग अँड आय लव्ह द प्लेस. त्यानंतर आम्ही गेलो काटा किर म्हणून एक मिसळ स्पॉट आहे विच इज रिअली फेमस. सो आय थॉट की मी तिथली मिसळ ट्राय करते. सुरुवातीला त्यांनी ना आम्हाला ताक दिलं विच वॉज मोर लाईक मठ्ठा बट खूप म्हणजे मठ्ठा गोड असतो बट इट वॉज नॉट गोड. सो इट वॉज लाईक अ स्वीट अँड सॉल्टी. सो आय थॉट ऑफ ट्राईंग इट आणि ॲक्च्युली खूप छान होता. खूप जास्त रिफ्रेशिंग होता आणि दिस प्लेस इज सो हाईप्ड की तिथे जवळपास आम्ही अर्धा पाऊण तास वेट केला जस्ट टू गेट आवर नंबर. आणि त्यानंतर कुठे आम्हाला आतमध्ये घेतलं अँड देन दिस वॉज द मिसळ. मी मीडियम स्पायसी घेतलेली. सो इथे 2 पाव आहे, मिसळ आहे आणि ही मिसळ वाटीत दिलेली बऱ्यापैकी कोरडी होती आणि त्यांनी साईडला तर्री दिलेली. सो बेसिकली त्यांनी ना खूप मिसळ फरसाण असताना गोड तसं नव्हतं वापरलं, थोडं स्पायसी फरसाणच होतं आणि मी इथे मीडियम स्पायसी मिसळ घेतलेली. सो आय थॉट की ही खूप स्पायसी नसेल सो त्याच्यामुळे मी मस्तपैकी त्याच्यावर तर्री टाकली अँड नाव इट वॉज टाईम टू टेस्ट. तेवढ्या गर्दीत जसा कसा कॅमेरा सेट करता आला तसा मी सेट केला अँड आय थॉट ऑफ टेकिंग द फर्स्ट बाईट. आणि फर्स्ट बाईट माझ्यासाठी थोडं कन्फ्युजिंग होतं. मला ना नीट कळलं नाही, मे बी मी ना ते नीट मिक्स नव्हतं केलं. सो मी त्याच्यावर लिंबू पिळला आणि पुन्हा व्यवस्थित मिसळ मिक्स करून मी खाऊन बघितलं आणि जे माझ्या कानात चिवचिवाट झाला बिकॉज इट वॉज सो स्पायसी. ऑनेस्टली आय हॅव हॅड बेटर मिसळ बट दिस वॉज गुड. अँड फायनली इट वॉज टाईम टू हेड बॅक होम. सो प्रणय मला बसस्टँडपर्यंत सोडायला आलेला आणि ऑन द वे वी टूक अ शॉर्ट ब्रेक. सो मी संध्याकाळचा चहा कॉफी काही घेत नाही. सो मी उसाचा रस घेतला, प्रणयने चहा घेतली. त्यानंतर प्रणयने मला बसस्टँडच्या इथे ड्रॉप केलं अँड देन आय गॉट इन टू बस. आणि संध्याकाळचा हा इतका कमाल सिनिक व्ह्यू होता ना, मला हे असे नजारे बघायला खूप आवडतं. इवन दिस टाईम मी जी बस केलेली अगेन इट वॉज फ्रॉम रेड बस बट बस खूप कम्फर्टेबल होती. ज सीट्स वर कम्फी आणि ॲक्च्युली खूप स्वच्छ छान आणि सुटसुटीत होती. एक्सप्रेस हायवेला फूड कोर्टला गाडी थांबलेली, मला खायची बिलकुल इच्छा नव्हती बट देन मी ते अजफान म्हणून एक शॉप बघितलं. सो आय थॉट ऑफ शॉपिंग समथिंग आणि ते 80 to 90% गोष्टी सगळ्या इंटरनॅशनल होत्या. इवन जे फॅन्टाज आहेत, कोकोला आहे व्हॅनिला फ्लेवर्स आपल्याकडे नाही मिळत. सो आय थॉट ऑफ शॉपिंग समथिंग. सो त्यांच्याकडून मी ना ॲक्च्युली केशर घेतलं बिकॉज त्यांनी मला सांगितलं की इकडे त्यांच्याकडचं जे केशर आहे इट इज द प्युअरेस्ट केसर आणि हे खूप चांगल्या क्वालिटीचं केसर आहे. सो मी केशर घेतलं आणि त्यानंतर मी चॉकलेट्स घेतले. सो मी घेतलं आहे डेअरी मिल्क फ्रूट अँड नट फ्लेवरचं आणि किटकॅट आहे जे बिस्को फ्लेवरचं आहे. सो जे डेअरी मिल्क आहे अगेन इट इज फ्रॉम बेल्जियम आणि किटकॅट आय गेस दुबईतलं आहे. सो मला असं वाटलं की मी थोडंसं ट्राय करून बघावं की कसा फ्लेवर आहे बिकॉज डेअरी मिल्क पण त्यांनी सांगितलं थोडं वेगळं लागेल. आणि त्याच्यानंतर मी घेतलेले चिक्की कारण माझ्या आईला चिक्की आवडते खूप जास्त. सो मी 2 प्रकारच्या चिक्की घेतल्या आणि दिस वॉज समथिंग सॉफ्ट चिक्की ड्रायफ्रूट मिक्स वगैरे. ॲक्च्युली प्रत्येकाच्या सीटला एक लाईट दिलेली जी मी ऑन करू शकत होती जी मी विसरली. बट अगेन आय ट्राईड किटकॅट जे मला इतकं काही खास नाही वाटलं बट डेअरी मिल्क वॉज यम. ऑब्व्हियसली बेल्जियन चॉकलेट कॅन नेव्हर फेल यू. सो असा काहीसा प्रवास होता अँड आय एन्जॉयड इट. घरी आले, मस्त झोप काढली. गुड मॉर्निंग. सो मी काल जवळपास 10-10:30ला वगैरे मी डोंबिवलीत आले आणि माझा मामा डोंबिवलीतच राहतो. सो मी तिथून डिरेक्टली माझ्या मामाच्या घरी गेले, मस्त त्याच्याकडे आराम केला आणि आज सकाळी मी घरी आले. आणि प्लीज डोंट माइंड माय अवतार अँड माय घराचा अवतार बिकॉज आमच्याकडे रेनोव्हेशनचं काम चालू आहे. सो खूप 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 जास्त पसारा आहे. त्यामुळे एक तर मला असंही व्लॉग शूट करायला मिळत नाही अँड द अनदर रिझन विच आय टोल्ड यू की एक खूप छान सरप्राईज आहे. सो त्याच्यामुळे मी खूप ऑक्युपाईड आहे आणि मला खूप कमी वेळ मिळतोय शूट वगैरे करायला. बट प्रोबॅबली मी 1-2 आठवड्यात आय एम गोइंग टू टेल यू गाईज की काय सरप्राईज अँड इट्स रिअली गुड.
तोपर्यंत जर तुम्ही माझे आधीचे व्लॉग्स पाहिले नसतील, माझ्या रेसिपी व्हिडिओज आहेत माझे, सो जर तुम्ही ते पाहिले नसेल तर प्लीज 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 गो टू माय चॅनल आणि माझे आधीचे व्हिडिओज तोपर्यंत बघा. इफ यू हॅवंट ऑलरेडी सबस्क्राईब टू माय चॅनल, प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. टिल देन, बाय बाय.